जितेंद्र आव्हाड यांना महाडमध्ये जाऊन मनुस्मृतीचं दहन करणं चांगलंच महागात पडलंय। आंदोलन करताना आव्हाडांच्या हातून डॉक्टर आंबेडकरांचा फोटो असलेलं पोस्टर फाडलं गेलं आणि त्याविरोधात आज राज्यभर भाजप आंदोलन करत आहे। मुंबई, नागपूर, रत्नागिरी, नाशिक, नवी मुंबईत भाजप कार्यकर्त्यांनी जोरदार आंदोलन केलंय। मुंबईत मंत्रालयाबाहेर भाजप कार्यकर्त्यांनी जितेंद्र आव्हाडांविरोधात घोषणाबाजी केली। और संविधान के प्रणेता आदरणीय भारत रत्न बाबा साहेब अम्बेडकर जी, इनका पोस्टर फाड़कर ये जीतुद्दीन अवार्ड ने पूरे भारत देश का अपमान किया है। ऐसे देशद्रोही को पार्सल करके हमें पाकिस्तान भेज देना चाहिए। इन्होंने पिछले कई सालों से बाबा साहेब अम्बेडकर जी के नाम पर राजनीतिक रोटियां सेकी और आज बाबा साहेब जी का फोटो फाड़कर, उनका पोस्टर फाड़कर ये जीतुद्दीन अवार्ड जैसे देशद्रोही ये बाबा साहेब जी का अपमान कर रहे हैं। ये प्रत्येक भारतीय का अपमान कर रहे हैं। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर माफी देखील मागितलेली, त्यांनी म्हणणं की माझं चुकून हे झालंय। ये जितेंद्र अवार्ड दो मुआ सांप है। ये अपने आप को राजनीति में जिंदा रखने के लिए ऐसे हरकतें करते हैं, ऐसे स्टेटमेंट्स देते हैं और दूसरी तरफ झूठी माफी मांगते हैं। उनके माफी का कोई मोल नहीं है, कोई वैल्यू नहीं है और उनको हम सरकार से मांग करते हैं कि कठोर से कठोर कार्रवाई ऐसे देशद्रोही जीतुद्दीन अवार्ड पे होनी चाहिए। शिक्षा मंत्री दीपक केसरकर ने मामला क्लियर कर दिया था प्रेस कॉन्फ्रेंस कर मनुस्मृति को लेकर, उसके बावजूद हो गए और प्रदर्शन किया, उसके बाद ये मामला हुआ है। दीवाना, क्या कहेंगे आप? बिल्कुल, ये जीतुद्दीन अवार्ड ये बेमतलब का ऐसी कंट्रोवर्सीज भारत देश में ये जो अराजकता फैलाने के लिए करते हैं, हमेशा ही देखा जा रहा है। ऐसे जो पाकिस्तानी मानसिकता के जो लोग हैं, जो प्रभु श्री राम का और हमारे भारत देश के संविधान का और सनातन धर्म का पिछले कई सालों से ये हमेशा ही अपमान करते आ रहे हैं, ऐसे जीतुद्दीन अवार्ड को उठाकर पार्सल करके इनको पाकिस्तान भेज देना चाहिए। यही हम सब मुंबई के युवाओं की मांग है। नहीं सहेगा हिंदुस्तान। डॉक्टर बाबा साहेब आंबेडकर देश के इन गद्दारों को जूते मारो सालों को। देश के इन गद्दारों को हे आंदोलन पसरू लागलेलं आहे। सकाळपासून आपण बघतोय नागपूर आणि पुण्यात आंदोलन सुरू झालेलं होतं आणि आताची ही आपण ताजी दृश्य बघतोय ती नाशिक मधली दृश्य। काही वेळापूर्वी ठाण्यातली सुद्धा आपण दृश्य पाहिली। नाशिक मध्ये देखील आता भाजप कार्यकर्त्यांचं जोरदार आंदोलन आणि जितेंद्र आव्हाडांविरोधात जोरदार अशी घोषणाबाजी केली जाते। जितेंद्र आव्हाडांचे पोस्टर्स फाडले जात आहेत आणि पायदळी तुडवले जात आहेत। तर आपण दृश्यांमध्ये बघू शकतोय कशा पद्धतीनं हे आंदोलन सुरू आहे। किशोर वेलसरे आपले प्रतिनिधी आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत, त्यांच्याकडून आपण अधिक जाणून घेऊया। किशोर, आपण बघतोय तुमच्या मागे सुद्धा भाजप कार्यकर्ते आता आक्रमक झालेले आहेत आणि जितेंद्र आव्हाडांविरोधात जोरदार घोषणाबाजी सुरू आहे। नेमकी काय स्थिती आहे? पुतळा जाळला जातोय असं दिसतंय। निश्चितच आपण बघतोय की निषेध व्यक्त करण्याचं काम भाजप करत आहे। आपण दृश्यांमध्ये बघू शकतोय आता जितेंद्र आव्हाड यांचा प्रतिकात्मक पुतळा उभारण्यात आलेला आहे आणि काही वेळातच त्याचं दहन केलं जाईल असं कळतंय। दृश्यांमध्ये आपण बघतोय आणि ही मुंबईतली काही दृश्य आपण बघू शकतोय। राज्यभरात आता जितेंद्र आव्हाड यांच्या विरोधातलं आंदोलन पेटलेलं आहे। एनडीटीव्ही मराठीची ही एक्सक्लुझिव्ह दृश्य आपण बघू शकतोय।
मुंबई आणि नाशिक मधली ही दोन दृश्य पहिल्या दृश्यांमध्ये आपण बघतोय अपमान किया है, प्रभु श्री राम का अपमान किया है। ये हिंदुस्तान भारत के वासी नहीं सहन करेंगे। भाजप कार्यकर्त्यांना आता काही ताब्यात देखील घेण्यात आल्याचं आपण दृश्यांमध्ये बघू शकतो। पहिली दृश्य मुंबईतली, दुसरी दृश्य नाशिक मधली आहेत आणि हा संबंध भारतीयांचा अपमान नसल्याचं त्यांनी म्हटलेलं आहे। भाजप कार्यकर्ते आता संपूर्ण राज्यभरात आक्रमक होताना बघायला मिळत आहेत। राज्यभर जितेंद्र आव्हाडांच्या विरोधातलं आंदोलन आता पेटलेलं आहे। काल आपण बघतोय महाडमध्ये त्यांनी मनुस्मृती जाळताना बाबासाहेब आंबेडकरांचा फोटो देखील फाडला आणि त्यानंतर सगळीकडून संतप्त प्रतिक्रिया उमटू लागलेल्या आहेत आणि जितेंद्र आव्हाडांच्या विरोधात आज संपूर्ण राज्यभर आंदोलन सुरू आहे। आपण मुंबईतले ही दृश्य बघतोय। आता काही आंदोलन करणाऱ्या कार्यकर्त्यांना ताब्यात देखील घेण्यात आलं। पहिल्या दृश्यामध्ये आपण मुंबईतली दृश्य बघतोय तर दुसरी आता नवी मुंबईतली दृश्य देखील आपल्या हाती आहे। नवी मुंबईत देखील आता आव्हाडांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली जाते। निषेधाचे फलक या सगळ्या कार्यकर्त्यांच्या हातात आपल्याला बघायला मिळत आहेत। आपण बघतोय संपूर्ण राज्यभरात ही नाशिक मधली दृश्य काही वेळापूर्वीची नाशिक, त्यानंतर नागपूर, नवी मुंबई, मुंबईत सगळीकडे आता जितेंद्र आव्हाडांच्या विरोधात भाजप आक्रमक होऊ लागल्याचं बघायला मिळतंय। जितेंद्र आव्हाड यांच्या पोस्टर्सना जोडे मारण्यात येत आहेत आणि त्यांच्या निषेधाचे फलक देखील हातात आहे। एक्सक्लुझिव्ह दृश्य NDTV मराठीची आपण आपल्या टेलिव्हिजन स्क्रीनवर बघतोय। मुंबईत आपण काही ठिकाणी बघितलं तर भाजपचे काही कार्यकर्ते आंदोलन करत होते, त्यातल्या काही जणांना पोलिसांनी ताब्यात देखील घेतलेलं आहे। तर दुसरीकडे ही नवी मुंबईतली आपण आता दृश्य आपल्या टेलिव्हिजन स्क्रीनवर बघतोय कशा पद्धतीनं सगळे आव्हाडांच्या विरोधात घोषणाबाजी देत आहेत आणि त्यांच्या पोस्टर्सला, फोटोला जोडे मारो आंदोलन देखील करण्यात येत आहे। तीन दृश्य आपण बघू शकतो आपण आपल्या टेलिव्हिजन स्क्रीनवर। पहिली आपण दृश्य बघतोय मुंबईतली, दुसरी दृश्य नवी मुंबईतली आहेत आणि रत्नागिरीतली देखील दृश्य आपण बघतोय। प्रतिकात्मक पुतळ्याचं दहन करण्यात आलेलं आहे। आव्हाडांच्या प्रतिकात्मक पुतळ्याचं दहन आपण बघतोय। ठिकठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याजवळ ही आंदोलनं करण्यात येत आहेत। रत्नागिरीतली देखील आपण दृश्य बघतोय कशा पद्धतीनं जोडे मारले जात आहेत, पोस्टर्स आव्हाडांचे फाडले जात आहेत। दरम्यान रत्नागिरीत नेमका कशा पद्धतीनं आंदोलन सुरू आहे आढावा घेतलेला आहे आमच्या प्रतिनिधीने, पाहूया। राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नेते जितेंद्र आव्हाड यांच्या विरोधात रत्नागिरीत देखील आंदोलन करण्यात येत आहे। मनुस्मृतीमधील 2 श्लोकांचा शैक्षणिक अभ्यासात प्रवेश करण्याच्या मुद्द्यावरून जितेंद्र आव्हाड यांनी महाडमध्ये चौदार तळ्याच्या ठिकाणी आंदोलन केलं आणि यामध्ये भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा फोटो त्यांनी फाडल्याचं समोर आलं होतं आणि त्यावरून त्यांनी माफी देखील मागितलेली होती आणि यावरून आता भाजप आक्रमक झालेलं पाहायला मिळते आणि या विरोधात रत्नागिरीत देखील आंदोलन करण्यात येते। त्यांच्या फोटोला या ठिकाणी जोडे देखील मारण्यात आले। आपल्यासोबत इथले भाजपचे जिल्हाध्यक्ष आहेत, काय नेमकं सांगाल कशा पद्धतीने आंदोलन करायचं? काय बाबासाहेब आंबेडकरांचा काल महाडच्या चैत्यभूमीवर चौदार तळ्याच्या तिथे जाऊन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानामध्ये बदल करणार आहेत भाजपवाले असं सांगणारे खोटारडे जितेंद्र आव्हाड यांनी मनुस्मृतीचा पुस्तकात समावेश करू नये म्हणून आंदोलन करायला गेले आणि त्या ठिकाणी बाबासाहेब आंबेडकरांचा त्यांनी फोटो फाडला आणि त्यांचा कार्यकर्ता सांगत होता की बाबासाहेबांचा फोटो आहे तरी सुद्धा त्या माणसानं फाडलेला आहे। त्यामुळे हे केलेलं कृत्य हे जाणीवपूर्वक केलेलं आहे आणि त्याच्यामुळे बाबासाहेबांचा अपमान करणाऱ्या या जितेंद्र आव्हाडवर अॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करावा, त्यांना अटक करावी। शरद पवारांना जर बाबासाहेब आंबेडकरांचा जर विचार पटत असतील तर त्याची त्यांनी पक्षातून हकालपट्टी करावी आणि आव्हाडांनी राजकारणातून संन्यास घ्यावा आणि घरी बसावं। या लोकसभेच्या काळामध्ये हेच आव्हाड असे हातवर करून भारतीय जनता पार्टी 400 पार झाली तर घटना बदलेल म्हणून सांगत होते। ज्यांना घटनाकारांचा अभिमान नाही, स्वाभिमान नाही अशा आव्हाडांनी भारतीय जनता पार्टी बद्दल कधी बोलू नये आणि आता त्यांना पुढे बोलायचे दिवस राहिलेले नाही। नुसती माफी मागून चालणार नाही। आव्हाडांनी राजकीय संन्यास घ्यावा आणि त्याच्यावर अॅट्रॉसिटी गुन्हा दाखल करून पोलिसांनी योग्य ती कारवाई करावी।
जर गुन्हा दाखल केला नाही, अटक झाली नाही, तर भारतीय जनता पार्टी आज मोठ्या प्रमाणात आंदोलन करते. आता त्यांच्या विरोधात मोठं आंदोलन उभं केलं जाईल या पूर्ण जिल्ह्यामध्ये आणि त्यांच्यावर कुठल्याही पद्धतीत गुन्हा दाखल करावा अशी मागणी आम्ही पोलीस अधीक्षकांना आपण जर बघायला गेलो तर या ठिकाणी जितेंद्र आव्हाड यांच्या पुतळ्याला जोडेमारो आंदोलन करण्यात येत आहे आणि जितेंद्र आव्हाड यांच्यावर कडक कारवाई करण्यात यावी अशी मागणी जी आहे ती इथे भाजपकडून करण्यात येत असलेल्या पाहायला मिळते. राकेश गोडेकर, NDTV मराठी, रत्नागिरी. दरम्यान आपण रत्नागिरीतली दृश्य बघितली, कशा पद्धतीनं तिथे आंदोलन सुरू आहे. थेट आपण जाणार आहोत नाशकात. किशोर बेलसरे आपले प्रतिनिधी आपल्यासोबत जोडले गेले, त्यांच्याकडून अधिकचे अपडेट्स घेऊया. किशोर, आपण बघतोय की आता कालच्या वक्तव्य त्यांना चांगलंच भोवलेलं दिसतंय आणि कालची त्यांची विशेषतः कृती आणि आता संपूर्ण राज्यभरात भाजप आक्रमक झालेले आहे. तुमच्याकडे नेमकी काय परिस्थिती? नाशिकच्या शालिमार चौकामध्ये बाबासाहेब आंबेडकर यांच्या या ठिकाणी आलेले आहेत. त्याला काही वेळापासून ही तयारी चालू होती आणि पोस्टर झाले होते. खरं तर जितेंद्र आव्हाडांनी संपूर्ण भारताच्या आंबेडकर अनुयायांचा अवमान केलेला आहे. आता शरद पवारांनी उत्तर देण्याची वेळ आली आहे की ज्या महामानवाने आम्हाला घटना दिली, संविधान दिलं, त्या संविधानावर हात ठेवून शपथ घेऊन आमदार राहण्याचा अधिकार या जितेंद्र आव्हाडला आहे का? अत्यंत जातीयवादी राजकारणाचं विष चालवणाऱ्या या जितेंद्र आव्हाड आणि शरद पवारांच्या पिलावळीला आता लगाम शरद पवार घालणार आहेत का? जितेंद्र आव्हाडांवर कडक अशा प्रकारची कारवाई करून त्यांना त्वरित अटक करण्याची मागणी आम्ही करत आहोत. संपूर्ण महाराष्ट्रात भाजपच्या वतीने एक आदेशच काढण्यात आलेला आहे आणि हा निषेध आपण या ठिकाणी पुतळा दहन करून केलेला आहे. काय खरं तर या घटनेसाठी आदेशाचीच आवश्यकता नाही आहे. भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता हा समरसतेवर काम करणारा कार्यकर्ता आहे. आंबेडकरांचे अनुयायी म्हणून आम्ही काम करतो या ठिकाणी. त्यामुळे संपूर्ण महाराष्ट्रातून उत्स्फूर्त अशी प्रतिक्रिया जितेंद्र आव्हाड आणि त्यांच्या पक्षाविरुद्ध उमटलेली आहे. आज आपण सकाळपासून बघितलं असेल मोठमोठ्या मोठमोठ्या शहरांमध्ये हे आंदोलन सुरू होतं आणि आज आपण नाशिकमध्ये बघू शकतो. या ठिकाणी आमदार राहुल ढिकले यांच्यासह शहराध्यक्ष प्रशांत जाधव यांच्यासह संपूर्ण भाजपाचे पदाधिकारी या ठिकाणी आलेले आहेत आणि माझ्या मागे बघू शकतो आपण या ठिकाणी पोलिसांनी हा पुतळा दहन केलेला पुतळा देखील ताब्यात घेतलेला आहे आणि हा संपूर्ण शालिमारचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यासमोर निश्चितच किशोर, थोडंसं तुम्हाला थांबवतो. मागे सुद्धा काही कार्यकर्ते संतप्त चालले, ते माध्यमांशी काही संवाद साधतायत तिथले काही जण, आपण ऐकू शकतो का ते काय बोलतात? जितेंद्र आव्हाडांनी फक्त प्रसिद्धीच्या हव्यासापोटी आंदोलन करताना त्यांनी अक्षरशः डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा फोटो काढला. याचा भारतीय जनता पार्टी नाशिक महानगराच्या वतीने आम्ही मोठ्या प्रमाणात निषेध व्यक्त करतो आणि याच्यावर कडक कारवाई झाली पाहिजे, यांना अटक झाली पाहिजे त्वरित, अशी आम्ही भाजपच्या वतीने मागणी करतो. आपल्याबरोबर व मंत्री असलेले जितेंद्र आव्हाड यांनी काल महाड येथे आंदोलन केलं. त्या आंदोलनाच्या दरम्यान फक्त प्रसिद्धीच्या हव्यासापोटी आपण काय करतो याचं भान त्या माणसाला राहत नाही. आतापर्यंत कायमच भारतात महाराष्ट्रामध्ये कायम जाती तेढ, धार्मिक तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न या माणसाने केला आहे आणि त्याचीच प्रचिती म्हणून महाडमध्ये त्यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची प्रतिमा फाडली. ही लाजिरवाणी गोष्ट आहे. आपण प्रसिद्धीसाठी कुठल्या स्तरावर जातो याच्या निषेधार्थ भारतीय जनता पार्टी जितेंद्र आव्हाडांचा धिक्कार करतो आणि अशाच प्रकारचे आंदोलन आमचे प्रदेशाध्यक्ष बावनकुळे साहेबांनी सांगितल्याप्रमाणे
दररोज सलग 8 दिवस वेगवेगळ्या ठिकाणी हे आंदोलन छेडण्यात येणार आहे. त्वरित या माणसाला अटक करावी ही आमची भारतीय जनता पार्टी नाशिक महानगर म्हणून मागणी आहे. या ठिकाणी आपण शालिमार चौकात पुतळा दहन केलेला बापू हे बापू करण्यात येत आहे. 100% शहरात इतर ठिकाणी करण्यात येणार आहे. उद्या पाथर्डी फाटा येथे, त्यानंतर बुद्ध विहार येथे पण आम्ही आंदोलन करणार आहे. सौरभ, आपण बघू शकतो की या ठिकाणी मोठ्या प्रमाणात आंदोलन करण्यात आलेलं होतं. नाशिकचा हा मध्यवर्ती जो ठिकाण म्हणतो शालिमार चौक, या शालिमार चौकात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या या चौकामध्ये जितेंद्र आव्हाड यांचा निषेध करण्यात आलेला आहे. सौरभ, निश्चितच आपण बघतोय की आता भाजप अधिकाधिक आक्रमक होताना दिसते. किशोर, कशा पद्धतीनं तिथे आता नेमकं आंदोलन सुरू आहे आणि तिथे प्रतिकात्मक पुतळा सुद्धा जाळण्यात आला असं दिसतंय, त्याबद्दल काय सांगाल? नक्कीच मी सांगेल, आता या ठिकाणी महिला देखील उतरलेल्या आहेत. आता प्रतिमात्मक पुतळा आपण जो जाताना बघितला, परंतु या महिला देखील यामध्ये सहभागी झालेल्या आहेत. महिलांनी त्यांच्या हातामध्ये जाहीर निषेधाचं बॅनर बघू शकतो आपण. महाड येथील क्रांतीचे ठिकाण असलेल्या चौदार तळ्यावर महामानव भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची प्रतिमा फाडणाऱ्या जितेंद्र आव्हाड यांचा निषेध करण्यात आलेला आहे. आपल्या बरोबर येथील भांबरेताई आहेत, नगरसेविका. काय 3 वेळा आमदार असलेले हे जितेंद्र आव्हाड यांना काही भान राहिलेलं नाहीये. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर भारतरत्न त्यांचा फोटो फाडलेला आहे त्यांनी. आमची भारतीय जनता पार्टी महाराष्ट्र प्रदेश महिला मोर्चाच्या वतीने त्यांच्यावर अॅट्रॉसिटी दाखल करावी व त्यांना त्वरित अटक करावी, अन्यथा हे आंदोलन आम्ही 8 दिवस सतत करणार आहे. आज 8 दिवस आंदोलन सतत करणार असल्याचं देखील या महिलांनी देखील इशारा दिलेला आहे. त्या ठिकाणी सौरभ, आपण बघू शकतो अद्यापही आंदोलन सुरू आहे. या ठिकाणी पोलिस देखील आले असताना हा जाहीर निषेध अद्यापर्यंत थांबत नाही आणि हा जाहीर निषेध संपूर्ण महाराष्ट्रात आपण बघू शकतो. महाराष्ट्राच्या नाशिकमध्ये देखील हा जो आंबेडकर चौक आहे, शालिमार, या ठिकाणी निषेध या ठिकाणी करण्यात आलेला आहे. हा निषेध या ठिकाणी सुरू आहे. महिला देखील त्यामध्ये भाजपच्या निश्चितच किशोर, या संदर्भातले अधिकचे अपडेट्स आम्ही तुमच्याकडून घेणारच आहोत. या संपूर्ण आंदोलनावर आपलं लक्ष असेल. तुर्तास धन्यवाद.